गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्या मैत्रीचं वर्णन दो हंसों का जोडा अशा शब्दामध्ये केलं जातं। तसंच कोल्हापूरच्या पॉलिटिक्समध्ये देखील हसन मुश्रीफ आणि सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मैत्रीचं देखील वर्णन केलं जातं। पण या मैत्रीमध्ये पहिली दरी पडली आहे का किंवा पहिली दरी पाडण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं गेलंय का हेच विचारलं जाते कोल्हापूर दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं। आणि या सगळ्या निमित्तानं एक आणखी या सगळ्यांचं वर्णन करत असताना, कोल्हापूर दूध संघाच्या निवडणुकीमधल्या घडामोडीचं राजकारणाचं वर्णन करत असताना मराठीतल्या आणखी एका सुप्रसिद्ध म्हणीचा वापर केला जातोय, तो म्हणजे मित्राच्या काठीनं साप मारलाय का। तर हे का म्हटलं जातंय आणि देवेंद्र फडणवीस यांनी सतेज पाटलांना एकाकी पाडण्यासाठी एवढा इंटरेस्ट काय घेतलाय कोल्हापूरच्या पॉलिटिक्समध्ये, हेच आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सदानंद, तुम्ही द पॉलिटिक्स हा व्हिडिओ बघताय। पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला नेहमीप्रमाणे विनंती करणार आहे, तुम्ही अजूनपर्यंत द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ पुढे बघायला सुरू करण्याआधी तुम्ही या व्हिडिओला लाईक देखील करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला देखील विसरू नका। तर नेहमीप्रमाणे एक गोष्ट करतो आपण, ती म्हणजे या विषयाचं बॅकग्राऊंड काय आहे ते समजून घेत असतो। मागच्या 15-20 दिवसापासून महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये कोल्हापूर दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक खूप चर्चिली जाते आणि ती जिरवाजिरवीसाठी पाणी अडवा पाणी जिरवा असताना तशा पद्धतीनं ती प्रसिद्ध झालेली आहे। अरुण डोंगरेंनी ऐनवेळी शेवटच्या क्षणी ठरलेल्या गोष्टी न करता आपण अध्यक्षपदाचा राजीनामा, चेअरमनशिप सोडणार नाही अशी घोषणा केली। आणि का सोडणार नाही? कारण आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी सांगितलंय की गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच व्हायला पाहिजे। त्याच्यामुळं गोकुळ दूध संघाच्या निमित्तानं कोल्हापूरच्या राजकारणामध्ये अक्षरशः भूकंप झालेला होता की बाबा इथं तर ठरल्यानुसार आमचं ठरलंय, हा एक पॅटर्न 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर फेमस झालेला होता। त्याच्यानंतर बऱ्याच टॅगलाईन आपण वेळोवेळी वापरात आल्याचं बघितलेलं होतं। पण आमचं ठरलंय म्हणून डोंगरेंनी ऐनवेळी भूमिका बदलल्यामुळं उलट सुलट चर्चांना उधाण आलेलं होतं। डोंगरेंमध्ये एवढी हिंमत कुठं कसं आली, हसन मुश्रीफांचा शब्द ते का पाळत नाहीत किंवा तो शब्द का ओलांडतायत, असे वेगवेगळे नाना स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले जात होते। आणि आता या सगळ्यामधून उत्तर म्हणून आता अध्यक्ष कोण होणार, जर डोंगरेंनी राजीनामाच नाही दिला तर काय होणार, वगैरे वगैरे सगळ्या चर्चांच्या मध्ये डोंगरेंनी शेवटी राजीनामा दिला। पण राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष कोण होणार, कारण डोंगरे काय म्हणाले की महायुतीचा अध्यक्ष व्हायला पाहिजे म्हणून मला शिंदेंनी आणि फडणवीस यांनी राजीनामा देऊ नका असं मुंबईमधल्या बैठकीत सांगितलं, असं डोंगरेंचं म्हणणं होतं। त्याच्यामुळे डोंगरेंच्या राजीनाम्यानंतर अध्यक्ष कोण आणि अध्यक्ष कोण या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या चर्चांमधून येत होतं, ते म्हणजे शशिकांत पाटील आहेत, त्यांच्या नावावर एकमत होते। अशा सगळ्या चर्चा सुरू असतानाच ऐनवेळी शेवटच्या क्षणी एवढी उत्सुकता ताणली गेलेली होती की 30 मेला अध्यक्ष कोण होणार हे शेवटच्या क्षणापर्यंत समोर येत नव्हतं। आणि या सगळ्यांमध्ये एक बंद लिफाफ्यामध्ये जो बंटी पाटलांनी लिफाफा विश्वास पाटलांना दिला, त्या लिफाफ्यामधून नाव समोर आलं ते नावेद मुश्रीफ यांचं। नावेद मुश्रीफ कोण आहेत तर हसन मुश्रीफांचे सुपुत्र आहेत। आता नावेद मुश्रीफ हे अध्यक्ष होणार होते, ही गोष्ट सरप्राइझिंगली समोर आलेली होती। नावेद मुश्रीफ कालपर्यंत परदेशामध्ये होते, त्यांना ऐनवेळी सांगण्यात आलं की तुम्हाला भारतात यायचं आहे, कोल्हापुरात यायचं आहे। ते विमानाने तातडीनं मायदेशात आले, कोल्हापुरात आले आणि मुंबईवरून त्यांनी हेलिकॉप्टरनं, म्हणजे दूध संघाची निवडणूक आहे त्याच्यासाठी ऐनवेळी परदेशातून तिकीट, इमर्जन्सी तिकीट बुक करून हेलिकॉप्टरनं मुंबईवरून कोल्हापूरला येणं, म्हणजे बघा की ही निवडणूक कोल्हापूरच्या पॉलिटिक्ससाठी किती महत्वाची आहे। आणि त्याच्यामध्ये हसन मुश्रीफांचे सुपुत्र म्हणजे सतेज पाटलांच्या मित्राचा मुलगा हा या निवडणुकीमध्ये निवडून आला, बिनविरोध निवडून आलेला आहे। पण या निवडीमुळं आता एक नवे प्रश्न, एक म्हणण्यापेक्षा अनेक नवीन प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्याच्यातला पहिला प्रश्न म्हणजे आता मित्राच्या काठीनं साप मारल्याचा प्रयत्न तर या निमित्तानं झालेला नाही ना, कारण महायुतीचा अध्यक्ष करायचा आहे असं डोंगरेंनी म्हणलं होतं आणि त्याच्यासाठीच आपण राजीनामा देत नाही असं म्हणणं त्यांचं होतं। तर त्याच्यामधून मध्यम मार्ग काय असू शकतो, तर हसन मुश्रीफ
आणि बंटी पाटील यांच्या शब्दाच्या पलीकडं कुठलंही जे पॅनल आहे निवडून आलेलं त्याच्यामधले बहुसंख्य सदस्य म्हणजे बहुमता इतके सदस्य हे त्या दोघांच्या शब्दातले आहेत. असं असताना मग अध्यक्षपद जिल्हा बँकेचं हे हसन मुश्रीफांकडे आहे. तसं गोकुळचं अध्यक्षपद देखील मुश्रीफांच्याच घरामध्ये म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण किंवा सत्ता एकाच घरामध्ये एकवटल्याचं आपल्याला या निमित्तानं दिसतंय. पण ही सत्ता एकवटत असताना महायुतीचा अध्यक्ष कसं करायचं तर त्याच्यामधून एक मध्यम मार्ग म्हणून मुश्रीफांच्या मुलाला अध्यक्षपदाचा उमेदवार करण्यात आलं आणि एक मधला मार्ग म्हणजे काही मतभेद झाले नाही, आपल्याच पॅनलचा उमेदवार निवडून आलाय असं दाखवण्यासाठीचा एक मध्यम मार्ग म्हणून मुश्रीफांच्या नावावर नावीद मुश्रीफांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. पण दिसतंय तसं पॉलिटिक्स नाही असं देखील याच्यामधून दिसतंय. बंटी पाटील आणि मुश्रीफ हे दोघं एकमतानं चालणारे लोक आहेत आणि याच्यामध्ये आत्ता संधी म्हणजे मी अगोदर म्हटलं ना तुम्हाला की मुश्रीफांच्या घरामध्ये सत्ता एकवटतीये तर ह्याच्यामध्ये एखाद्या कार्यकर्त्याला म्हणजे शशिकांत पाटलांचं नाव येत होतं त्यांना न देता मुश्रीफांच्या मुलाला देऊन महायुतीमध्येच अध्यक्षपद राहील अशा पद्धतीनं एक व्यूहरचना करण्यात आलेली होती आणि त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ताकद लावलेली होती. त्यांनी सांगितलं सूचना दिलेल्या होत्या की काही झालं तुम्ही अध्यक्ष कुणालाही करा पण अध्यक्ष हा महायुतीतल्या पक्षाचाच असेल अशा पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्या असं सांगितल्यामुळं मुश्रीफांनी मधला मार्ग म्हणून आपल्या मुलाला अध्यक्ष केल्याचं म्हटलं जातंय. पण याच्या मुळे आता मित्राच्या काठीनं साप मारण्याचा तर प्रयत्न झाला नाही ना असं देखील म्हटलं जातंय. आता ह्याच्या पुढं एक आणखी महत्वाचा मुद्दा येतोय तो म्हणजे दो हमसो का जोडा. आता मुश्रीफ आणि बंटी पाटील यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे पण या मैत्रीमध्ये वेगवेगळ्या निवडणुका होत आहेत म्हणजे विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेची निवडणूक झाली तिथं मुश्रीफ हे आम्हाला महायुतीला मदत करत नाहीत ते बंटी पाटलांच्या हिशोबानं किंवा त्यांना मदत होईल अशा पद्धतीची पावलं टाकतायत बंटी पाटलांसाठी हसन मुश्रीफ असा आरोप महायुतीतल्या नेत्यांकडून महायुतीतल्या कार्यकर्त्यांकडून सातत्यानं होत होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या दोघांमध्ये हे दोघं जर सोबत असतील तर मग पुढे जाऊन आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवणार असा एक मुद्दा उपस्थित झालेला होता महायुतीसमोर आणि त्याच्यातून तोडगा म्हणून इथं आता हसन मुश्रीफ यांच्या मुलाला अध्यक्ष करून या मैत्रीमध्ये दरी पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे असं देखील म्हटलं जातंय. आणि आता पुढचा तिसरा मुद्दा आपला या चर्चेतला असणार आहे या विश्लेषणातला असणार आहे तो म्हणजे सतेज पाटलांसाठी महायुतीकडून विशेषतः देवेंद्र फडणवीसांकडून एवढी प्रतिष्ठा त्यांना बंटी पाटलांना एकाकी पाडण्यासाठी एवढी प्रतिष्ठा का पणाला लावली जाते. आता कोल्हापूरच्या राजकारणामध्ये दोन असे नेते आहेत की ज्यांचं कार्यक्षेत्र हे जिल्हाभर आहे नाहीतर उरलेले सगळे नेते हे आपापल्या मतदारसंघापुरते किंवा शेजारच्या मतदारसंघामध्ये त्यांचं उपद्रव मूल्य असायचं किंवा त्यांचं प्रभाव क्षेत्र असायचं. पण बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ ही मैत्रीची जोडगळी आहे तर ह्यांचं नेटवर्क हे जिल्हाभर आहे त्यांचा प्रभाव जिल्हाभर आहे ते जिल्ह्यातल्या सर्वच निवडणुकांमध्ये व्यवस्थित प्रभाव पाडू शकतात जय पराजयाची गणितं ठरवू शकतात. तर हसन मुश्रीफ तर महायुतीचा घटक आहेत पण बंटी पाटील हे महाविकास आघाडीचा एक खांबी तंबू आहेत. महाविकास आघाडीला जर महाराष्ट्रामध्ये कुठं सर्वाधिक डॅमेज करता येऊ शकतं आणि महायुतीसाठी तो एक नैतिक धक्का असू शकतो तर तो कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरचं महाविकास आघाडीचं सगळं जे पॉलिटिक्स आहे ते बंटी पाटील या एका व्यक्तीभोवती फिरतंय. तर त्या बंटी पाटलांसाठीचं सगळ्यात महत्वाचं सत्ता केंद्र आहे गोकुळ. मग त्याच गोकुळमध्ये जर बंटी पाटलांना आपण एक धक्का दिला तर त्यांचं प्रभाव क्षेत्र गोकुळमधलं कमी होऊ शकतं आणि त्या हिशोबानं जिल्ह्यातलं देखील एक प्रभाव क्षेत्र कमी होऊ शकतं असा एक विचार देवेंद्र फडणवीस यांच्या या खेळीमागं असू शकतो असं म्हटलं जातंय. कारण गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नावीद मुश्रीफ हे विमानानं तातडीनं परदेशातून भारतात आले आणि मुंबईतून हेलिकॉप्टरनं कोल्हापुरात गेले. म्हणजे गोकुळची निवडणूक किती महत्वाची त्याच्या भोवती जिल्ह्याचं पॉलिटिक्स कसं खेळतंय याचा तुम्हाला अंदाज आला असेल आणि तोच अंदाज इथं देवेंद्र फडणवीसांनी
सतेज पाटलांसाठी जास्ती इंटरेस्ट दाखवून सतेज पाटलांना वेगळं पाडण्याचा प्रयत्न केलाय असं देखील कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये म्हटलं जातंय. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दो हमसों का जोडा यांच्यामध्ये दरी पाडण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी झालाय का की अयशस्वी झालाय? आणि मित्राच्या काठीनं साप मारण्याचा प्रयत्न झालाय म्हणतात, तो किती खरा आहे? आणि त्याच्या सोबतच तिसरा महत्वाचा प्रश्न होता आपला या व्हिडिओ मधला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सतेज पाटलांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केलाय, तो ते का करतायत आणि तो यशस्वी झालाय का, यशस्वी होईल का, की बंटी पाटील पुन्हा कमबॅक करतील? ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून सांगा. अजूनपर्यंत व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.